सोहळा जमला आषाढी वारीचा, सण आला पंढरीचा, मेळा जमला भक्तगणांचा, ध्यास विठू माऊलीच्या दर्शनाचा। नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। मैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते म्हणजे आषाढी एकादशी कधी आहे, त्याचप्रमाणे उपवास कधी धरायचा आहे। या एकादशीला देवशयनी एकादशी का म्हणतात, चातुर्मास म्हणजे नेमकं काय आहे, पूजा कशी करायची, ही सगळी माहिती पाहणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि स्किप न करता पहा। आषाढी एकादशी दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला आपण साजरी करतो। हिंदू पंचांगानुसार 5 जुलैला संध्याकाळी 6:58 सुरू होणार आहे। त्याचप्रमाणे 6 जुलैला रात्री 9:14 एकादशी जी आहे ती असणार आहे। आता आपल्याला उपवास कधी धरायचा आहे, तर आपण उपवास जो आहे तो रविवारीच करणार आहोत, म्हणजे 6 जुलैलाच रविवारी आपण उपवास करायचा आहे। आणि हा उपवास जो आहे तो अर्थातच दुसऱ्या दिवशी आपण एकादशीचा उपवास सोडतो। छान असं गोडाधोडाचं जेवण करायचं आहे। पुरणाचं जेवण शक्य झालं तर पुरणाचं करा, नाही तर तुम्ही आपलं साधं भाजी पोळी गोडाचं काहीतरी एखादा पदार्थ देवाला नैवेद्य अर्पण करून तुम्ही उपवास सोडू शकता। आता उपवासाच्या दिवशी म्हणजे आता आपण 6 तारखेला काय खाणार आहोत, दिवसभर आपल्याला उपवास धरायचा आहे। त्याच्यामुळे एकादशीन दुप्पट खाशी असं आपल्याला अजिबात करायचं नाही आहे। आपल्या म्हणजे असं म्हणतात की ढेकर येईपर्यंत आपल्याला खायचं नाही आहे, तुमच्या पोटाला झेपेल एवढंच तुम्ही खायचं आहे। तर ह्या एकादशीला देवशयनी एकादशी असं का म्हटलं जातं, तर ह्या दिवशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज आहे ते एकवटलेले असते असं म्हटलं जातं। तर ह्या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणण्याचं कारण नेमकं म्हणजे मनुष्याचं 1 वर्ष हे देवांचं एक अहोरात्र असते। दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो। आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते। म्हणूनच ह्या एकादशीला आषाढी एकादशीला देवशयनी म्हणजे देवांच्या निद्रेची एकादशी असं म्हटलं जातं। आता ह्या एकादशीपासून भगवान श्री विष्णू निद्रा अवस्थेमध्ये जातात, ते कार्तिक एकादशीला म्हणजेच देव उठणी एकादशीला जागे होतात असं म्हटलं जातं। तर म्हणूनच बघा ना मैत्रिणींनो, आता जसं की भगवान विष्णू जसं की सगळी जबाबदारी जी आहे आपल्या ब्रह्मांडाची आपल्या विश्वाची जी जबाबदारी आहे सांभाळण्याची, ती सगळी श्री महादेवांवरती सोपवली जाते। त्याच्यामुळेच आता आपले बघा ना सण वगैरे कसे, आता श्रावण महिन्यातले सोमवार आहेत, नंतर गणपती बाप्पा येतात, ते म्हणजे सणवार जे आहेत ते 4 महिन्यात आपले हे म्हणजे सगळे असतात ते, कारण की जबाबदारी आहे ती श्री महादेवांवरती असते। त्याच्यामुळेच ह्या 4 महिन्याच्या कालावधीला म्हणजे भगवान श्री विष्णू जे निद्रा अवस्थेमध्ये असतात त्या 4 महिन्याच्या कालावधीला चातुर्मास असे म्हटले जाते। आता पूजा कशी करायची आहे आषाढी एकादशीमध्ये, त्या दिवशी म्हणजे विठ्ठलाची आपण पूजा कशी करायची मी ते तुम्हाला सांगते। तर एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून घ्यायचे आहेत। त्याचप्रमाणे सर्वप्रथम सूर्यदेवाला आपण अर्घ्य द्यायचं आहे। त्यानंतर आपल्या घरातील देवी देवतांची सगळ्यांची पूजा करून घ्यायची आहे। शक्य झाल्यास तुम्ही सर्व देवांना पंचामृताने स्नान घालू शकता। भगवान श्री विष्णूंना देखील तुम्ही जेव्हा स्नान घालता त्यावेळेस तुम्ही आपल्याला मंत्र वगैरे बोलायचे आहेत। त्याचप्रमाणे भगवान श्री विष्णूला तुम्ही त्या दिवशी पिवळी फुलं, चंदन, तुळस अर्पण करायची आहे, धूपदीप दाखवायचा आहे। आता जी तुळस जी आहे मी तुम्हाला म्हटली आहे ती सगळ्यांना म्हणजे शक्य झालं तर आपल्याला श्री भगवान विष्णूंना दाखवायची आहे। त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणी यांना देखील आपल्याला व्हायची आहे। आता पूजा वगैरे तुमची सगळं झाल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही 11 माळी जप करू शकता, नाही शक्य झालं तर 1 माळ तरी तुम्ही आवर्जून करा म्हणजे कराच। आणि ज्यावेळेस तुम्ही पंचामृताने देवांना स्नान घालत असतात त्यावेळेस देखील तुम्हाला ह्या मंत्राचा जो आहे तो सतत आपल्या मंत्राचा जप करायचा आहे, मनामध्ये तो मंत्र आहे तो चालू ठेवायचा आहे। त्याचप्रमाणे ह्या दिवशी तुम्हाला श्री विष्णू सहस्त्रनाम याचं पठण देखील करायचं आहे। जर तुम्हाला शक्य नाही झालं वाचायला ते, तर तुम्ही टीव्हीला लावून द्या, यूट्यूबवरती तुम्ही ते ऐकू देखील शकता। आता मैत्रिणींनो, ज्या लोकांना बघा ना की 12 म्हणजे वर्षाच्या ज्या एकादशी असतात ते प्रत्येक महिन्याला 2 एकादशी असतात, त्या जर तुम्हाला करणं शक्य नसेल होत तर तुम्ही आवर्जून ही एकादशी करायलाच पाहिजे, कारण की
पूर्ण वर्षाच्या एकादशीचं फळ हे तुम्हाला ही एक एकादशी करून मिळणार असतं. त्याच्यामुळे ही आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी आहे, ती तुम्हाला आवर्जून मी सांगेन तुम्ही केलीच पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ह्या व्रताचं फळ आहे ते खूप सुंदर असं मिळेल, अनुभव येईल. आणि ह्या व्रताच्या दिवशी तुम्ही दानधर्म केलं तर अतिउत्तम आहे. गाईला देखील चारा चारू शकता किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा एखाद्या गोरगरिबाला तुम्ही खायला देखील देऊ शकता. असं मी म्हणत नाही आहे खूप अन्न वगैरे दान करा. साधा एखाद्या व्यक्तीला तुम्ही एखादा वडापाव जरी खायला दिला ना तरी त्याचं पुण्य जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे. ते कुठल्या स्वरूपात मिळेल हे आपल्याला देखील कळत नाही. शेवटी काय असतं मैत्रिणींनो, म्हणजे भगवंताला किंवा देवाला आपली भक्तिप्रिय असते, हो की नाही? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता बऱ्याच जणींना बघा, आता समजा मासिक धर्म असेल किंवा पाळीचा 4था वगैरे दिवस असेल तर काही लोकांचं काय म्हणणं असतं की मला 4था दिवस आहे तर मी 2 वेळा आंघोळ करून मी देवपूजा करू शकते, म्हणजे देवाला व्रत हे करू शकते आणि देवाची पूजा देखील करू शकते. तर असं करायचं नाही. जर तुम्हाला 4था दिवस असेल आणि तुमचा जर फ्लो होत असेल म्हणजे ब्लिडिंग तुम्हाला होत असेल तर तुम्ही 2 वेळा काय 4 वेळा 10 वेळा जरी आंघोळ केली तर तुम्हाला फ्लो होतोय, ब्लिडिंग होतंय तुमचं, तर तुम्ही देवपूजा म्हणजे देवाची पूजा हे आहे ते करू शकत नाही. त्याचप्रमाणे जर समजा 4थाच दिवस आहे पण तुमचं फ्लो नाही आहे, तुम्हाला ब्लिडिंग वगैरे काही होत नाही आहे, तर अर्थात तुम्ही उपवास देखील करू शकता आणि पूजा देखील करू शकता. हे झालं. आता झालं गर्भवती स्त्रियांचं. जर जे कोणी प्रेग्नेंट असतील तर त्यांनी त्यांची स्वतःची तब्येत सांभाळून डॉक्टरांना विचारून वगैरे तुम्ही हे व्रत करू शकता. तर असा होता हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बरं, व्हिडिओ आपला आवडला तर मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा. अशीच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया पुढच्या व्हिडिओबरोबर. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.